धुळे शहरातील अवधान एमआयडीसी परिसरात बनावट पनीर तयार करणाऱ्या एका कारखान्यावर धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं छापा टाकत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केलाय। या छाप्यात कारखान्यातून मोठ्या प्रमाणात बनावट पनीर तसेच त्याच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणारी रसायनं आणि इतर साहित्य देखील जप्त करण्यात आलंय। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली। गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीनुसार या कारखान्यात अत्यंत अस्वच्छ आणि धोकादायक वातावरणात बनावट पनीर तयार केलं जात होतं। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्वरित कारखान्यावर छापा टाकला आणि मोठ्या प्रमाणात बनावट पनीर जप्त केलंय। ती मिळाली होती की अवधान एमआयडीसी मध्ये एम ब्लॉक येथे बनावट पनीर बनवण्याचा कारखाना सुरू आहे। त्या अनुषंगाने सदर ठिकाणी आम्ही पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी खरोखर एक दूध, मिल्क पावडर, काही केमिकलचे ड्रम्स आणि मशिनरीज हे दिसून आले। त्याची खात्री करण्यासाठी आम्ही फूड अँड ड्रग्सचे अधिकारी तसेच त्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी यांना त्या ठिकाणी पाचारण केलेले आहे। फूड अँड ड्रग्सच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी बनवलेल्या पनीरचे सॅम्पल घेतलेले, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जागेवर मिळून आलेली मिल्क पावडर, त्याचप्रमाणे केमिकल यांचे सुद्धा ते सॅम्पल घेऊन त्याचे लॅबोरेटरीकडनं तपासणी करून योग्य ती पुढील कारवाई करण्याची चाललेलं आहे। किती नेमका माल सापडला या ठिकाणी, किती पनीर होतं आणि कसं बनवलं गेलं? आतापर्यंत आपल्याला जागेवर जवळपास 250 ते 300 किलो पनीर बनवलेल्या स्वरूपामध्ये मिळून मला जे पनीर मेकिंग हा कारखाना आहे एमआयडीसी मध्ये, तर या ठिकाणी आम्ही पाहिलं असता या ठिकाणी आम्हाला पनीर बनवलेलं आढळलं। एलसीबीच्या टीमने आम्हाला सांगितलं होतं की इथे ते असं आहे। आम्ही तपासणी केली, कागदपत्रांची तपासणी केली, तर यांना मुळामध्ये फूड अँड ड्रग्सच्या लायसन्सची सध्याला अजून परमिशन मिळालेली नाही आहे। तरीसुद्धा त्यांनी तो कारखाना सुरू केलेला होता आणि ज्या पद्धतीने म्हणजे ISO मानांकन पूर्ण करून आपल्याला कारखाना सुरू करायचा असतो, तर तसे ISOचे कुठले पण नॉर्म्स, स्वच्छता वगैरे कुठलीही नाही आहे इथे। आणि पनीर बनवताना स्टँडर्डाइज मिल्क म्हणजे एकदम फुल फॅट मिल्कपासून बनवलं जातं। यांनी त्याचं क्रीम वेगळं केलं, त्याच्यानंतर त्यात दुधामध्ये त्यांनी स्किम मिल्क पावडर टाकली आणि मग नंतर स्किम मिल्क पावडर टाकून त्या पद्धतीने ते पनीर बनवत आहे। मग हे पनीर जे बनवलेलं आहे ते साठवण्यासाठी त्यांनी साध्या बर्फाच्या लाद्यांचा थंड करण्यासाठी वापर केलेला आहे। तर त्याच्यात बर्फाच्या लाद्यांनी थंड केलेल्या पाण्याचा वापर ते करत आहेत, परंतु ते खाद्य पदार्थांच्या श्रेणीत येत नाही तो बर्फ, ज्या पद्धतीने त्यांनी त्या पनीरचं साठवणूक केलेली आहे। त्यामुळे अशा पद्धतीने साठवणूक करणं आणि ते आरोग्यास हानिकारक आहे, कारण की ज्या पद्धतीने ते कुजलं तर त्याच्यामध्ये कुठली विषबाधा तयार होऊ शकते आणि नंतर खाणाऱ्यांना त्याचा एक शरीरावरती घातक परिणाम होऊ शकतो। दुसरी गोष्ट, त्यांनी ज्या पद्धतीने पनीर मेकिंगची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये ॲसिटिक ॲसिडचा जवळपास 5 ते 10% वापर करावा लागतो, पण त्यांनी रॉ ॲसिटिक ॲसिडचा वापर करताना तिथे दिसून आलेलं आहे की त्यांनी ज्या पद्धतीने ठेवलं आहे आणि बनवणाऱ्या व्यक्तीला विचारलं कसं बनवतात, तर ती त्या कारागिराला पूर्ण सायंटिफिक पद्धतही माहिती नाही ज्या पद्धतीने बनवलं जातं खाद्यपदार्थांच्या श्रेणीचं। तर अशा पद्धतीने थोडंसं म्हणण्यापेक्षा फारच निष्काळजीपणे बनवण्याची ही पद्धत तिथे दिसून आलेली आहे, जी योग्य नाही आहे। आणि सणाच्या पार्श्वभूमीवर जास्त मागणी असल्यावर पुरवठा योग्य पद्धतीने व्हावा यासाठी अशा पद्धतीने पळवाटा करून लोक कमी वेळात आणि कमी मानांकनं पूर्ण करतात, लवकरात लवकर देण्याचा जो कयास असतो त्याच्यामध्ये असे काळाबाजार आणि चुकीच्या पद्धती घडून येतात, जे घडायला नको। यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि नागरिकांनी जागरूक राहून ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पनीर बनवलं जातं किंवा घरच्या घरी पनीर बनवण्याच्या पद्धती किंवा इतरही खाद्यपदार्थ घरी बनवण्याच्या पद्धती आजकाल सगळं रेडीमेड वापरायला लागलेले आहेत, तर शक्य झालं तर घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने घरीच जर वस्तू बनवल्या तर ते खरोखरच आपल्याला स्वतःला माहीत राहणार आहे की ते किती चांगलं आणि शरीरासाठी फायदेशीर राहणार आहे। तर त्या पद्धतीने सगळ्यांनी मी आवर्जून विनंती करेल, आवाहनही करेल की तुम्ही चाणाक्ष राहा, आजूबाजूला होणाऱ्या गोष्टींवर डोळसपणे काम करा आणि जिथे जिथे असं काही चुकीचं आढळून येतं आहे तर शासनाच्या वेगवेगळ्या माध्यमांना कळवा, म्हणजे जेणेकरून ग्राहकांपर्यंत चांगल्या पद्धतीने आणि सकस आहारच पोहोचेल। याच्यासाठी सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे।